राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 5 गटामधून आणि 10 गणामधून सगळे उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर लढवणार आहेत आणि सगळ्या आंबेगाव तालुक्यामधील सगळे उमेदवार हे आज त्याच्यातल्या 4 जिल्हा परिषद गटातील आणि 8 पंचायत समिती गणातील उमेदवारांनी आज फॉर्म सबमिट केलेले आहेत। एक जो औपे वरचा जो गट आहे त्याच्यातले फॉर्म जे सबमिट आहेत ते उद्या करणार आहेत। हो, सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर संपूर्ण निवडणूक लढवणार आहे। अजून त्याच्याबद्दलचा निर्णय झालेला नाही, परंतु आता आमची तरी जे ठरलेलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळ्या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवत आहे। दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याचा जो विषय आहे तो फक्त शेजारच्या निकडल्या तालुक्यात नाहीये, तर तो जिल्ह्याच्या पातळीवरचा जो निर्णय आहे तो जवळजवळ माननीय अजितदादा पवार साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून तो झालेला आहे आणि त्याच्यातल्या जे काही बाकीच्या काही अडचणी आहेत त्या नजीकच्या काळात मध्ये सुटून दोन्ही काँग्रेस पक्ष एकत्रच असणार आहेत हे चिन्ह सगळ्या महाराष्ट्राला दिसेल। आता तो जवळजवळ सगळ्या ठिकाणी तशाच पद्धतीचा प्रयत्न चालू आहे। भारतीय जनता पार्टी सोबत आज आंबेगाव तालुक्यामध्ये अजून त्याबाबतचा निर्णय फायनल झालेला नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आजच्या मितीला सगळ्या जागा स्वबळावर लढवत आहे। आता त्याबाबतचा जो निर्णय आहे ते माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब शेवटच्या क्षणी घेतील, परंतु आज आम्हाला जे माहिती आहे त्या पद्धतीने आम्ही सगळे फॉर्म जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज जे भरलेले आहेत ते 4ही गटामधले आणि 8 पंचायत समिती गणातले भरलेले आहेत। एक मी सांगितल्याप्रमाणे जो वरचा पंचायत जिल्हा परिषदचा गट आहे आणि ते 2 पंचायत समिती गणातले फॉर्म आहेत ते उद्या भरले जातील। आंबेगाव तालुक्यामध्ये सर्व पक्ष आता एकत्र आलेले एकमुखी ताकद राष्ट्रवादी घड्याळाच्या उभी राहिलेले आव्हान वाटतं का तुम्हाला? नाही, एवढे वर्ष 35 वर्ष नामदार वळसे पाटील साहेबांचा या तालुक्यावर असलेला कामाचा जो आलेख आहे त्याच्यामध्ये या तालुक्यातील जनता सुज्ञ आहे आणि तालुक्यातील जनता नामदार वळसे पाटील साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणाने उभे राहून सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला प्रत्येक निवडणुकीचं विजन एकच असतं आणि ते विकासाचं विजन असतं। आपण ज्या सगळ्या निवडणुकीला आतापर्यंत सामोरं गेलेलो आहे हे विकासाचा अजेंडा घेऊनच गेलेलो आहे आणि आंबेगाव तालुक्यात गेल्या 35 वर्षामध्ये जो आहे नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून विकासाची गंगा अहोरात्र चालू राहिलेली आहे आणि ती पुढच्या क्षणात पण चालू राहील। आपल्या पक्षात सांगितलं नाही काय काम असं काही नाही, सगळे कार्यकर्ते बरोबर आहेत। शिवाजीराव आढळराव सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। नाही, ते सगळे आहेत। प्रचाराला सुरुवातच झाली नाही। आता काय साहेब दादा असतील किंवा साहेब असतील काय फॉर्म भरायला येत नाहीत, आम्ही सगळे कार्यकर्तेच येतो। ज्यावेळेस प्रचाराच्या सभा होतील त्यावेळेस येतील, आहेत ना।